नमस्कार. वैश्विक किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत तूर डाळीच्या वड्या. त्याच्या इतक्या मस्त खमंग खुसखुशीत होतात ना या वड्या, खरंच सांगते. जेवताना तोंडी लावण्यासाठी खरंच खूप भारी रेसिपी आहे आणि एकदा बनवून ठेवला तर 2-4 दिवस आरामात आपण खाऊ शकतो. मी इथे बघा डाळ घेतलेली आहे आणि डाळ ही ना ओव्हरनाईटसाठी भिजत ठेवलेली होती आणि इथे बघा मस्त अशी फुललेली आहे डाळ. तुम्हाला तोडूनही दाखवते आहे. त्याच्यानंतर याला वॉश वगैरे करून ठेवलेली होती. त्याच्यामुळे फक्त आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा वॉश केलेली आहे त्याला चांगली. त्याच्यानंतर ना यातलं आता पाणी निथळवून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ही डाळ टाकायची आहे. एका टायमाला जेवढी राहील ना तेवढीच टाकू शकता, जास्त एकदम ओव्हर करू नका. मी इथे पहिले थोडी टाकलेली आहे. त्याच्यानंतर ती थोडीशी फिरवून झाल्याच्यानंतर बाकीची जी डाळ आहे ना तीसुद्धा त्याच्यात टाकलेली होती नंतर. त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशा लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मिक्सरला लावून घेतलेले आहे. आता हे बघा, हे बॅटर जे आहे हे पूर्ण डाळीचं बॅटर आहे आणि अशा पद्धतीने मस्त असं पाणी न टाकता आपण फिरवायचे आहे. जर लागलंच तर छोटे 1-2 चमचे वगैरे टाकू शकता पाणी, एकदम जास्त टाकू नका. कारण का जर जास्त टाकलं पाणी ना तर काय होईल, त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. मग त्याचं प्रमाण जरा जास्त वाढेल, त्याचा थिकनेस येण्यासाठी. आपण तर बनवतो आहोत तुरीच्या डाळीच्या वड्या, त्याच्यामुळे जर बेसनाचं प्रमाण जास्त झालं ना मग ती चव येणार नाही प्रॉपर अशी तुरीच्या डाळीची, त्यासाठी. त्याच्यानंतर छान असं बॅटर तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे फाईनली चॉप केलेला कांदा आणि त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. इथे बघा भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. आता सीझन आहे त्याच्यामुळे भरपूर फ्रेश कोथिंबीर भेटते, त्यामुळे तीही भरपूर प्रमाणात वापरलेली आहे. त्याच्यानंतर ओवा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पोटाला त्रास होऊ नये त्यासाठी. चमच्याभर ओवा घेतलेला आहे, हातावर चुरून मस्त टाकायचा आहे. आता ओवा टाकून झाल्याच्या नंतर ना याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद टाकायची आहे, जेणेकरून त्याचा छान असा एक येल्लो कलर येईल. आणि इथे जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल वापरायचं असेल तर तुम्ही लाल तिखट वापरलात तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी मिरची टाकलेली आहे मिक्सरमध्ये वाटतानाच डाळीबरोबर, त्याच्यामुळे. आणि इथे टाकूया थोडंसं आपण जिरं, छोटे 2 चमचे एवढे जिरं टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान आता एकजीव करून घ्यायचं आहे. साईडला मी ज्याच्यामध्ये आपण वाफवणार आहोत ना त्याच्यामध्ये मी एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याला छान जरा उकळी येऊ ठेवलेली आहे, जेणेकरून छान गरम झालं ना की मग जास्त वेळ लागत नाही. आता इथे 2 चमचे एवढं बेसन टाकलेलं आहे. बेसनाचं प्रमाण ह्याच्यासाठी आपण कमी पाहिजे असतं ना, त्याच्यामुळे पाणी जेव्हा बॅटर बनवतो ना पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. इथे 2 चमचे बेसन टाकल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर आपलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत खायचा सोडा, जेणेकरून तो छान फ्लफी होतो आणि छान खुसखुशीत नंतर होतात वड्या. थोडंसं खायचा सोडा टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता हे बॅटर कसं भरपूर आहे त्याच्यामुळे मी पूर्ण एकाच टायमाला टाकणार नाही, नाहीतर त्या खूपच जाड होणार आणि शिजायलाही टाईम लागतो आणि नंतर जेव्हा आपण तळतो ना तेव्हासुद्धा त्याला टाईम लागतो. त्याच्यामुळे आपण जेवढ्या पातळ वड्या असतील ना त्या छान अशा एकजीव म्हणजे मिक्स होतात आणि तळल्या व्यवस्थित जातात, खुसखुशीत अशा, बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट अशा क्रंची. त्याच्यामुळे मी हे 2 बॅटर जे आहे 2 ह्याच्यामध्ये बॅचमध्ये टाकणार आहे. एक ताट घेतलेलं आहे, त्याला आपण ना तेलाने ग्रीस केलेलं आहे, तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून खाली चिकटू नये. निम्म बॅटर टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि बघा हाताच्या साहाय्याने छान असं पसरवते आहे एका लेवलला. आता ह्याच्यात हे पूर्ण बॅटर जाऊ शकलं असतं पण ते खूप जाड झाले असतं ना, म्हणून मी टाकलेलं नाही आहे. इथे निम्म बॅटर टाकलं आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे आपण वाफवायला ठेवूया. मी टोपावर हे ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे वाफवून घेतलेलं आहे. 10 ते 15 मिनटं लागतात वाफवायला आणि छान थंड झाल्यावर इथे आपण कट करायला घेऊया. हे काढून झाल्याच्यानंतर मी दुसरा बॅच टाकलेला होता. तुम्ही ह्याच्याऐवजी जर ताटामध्ये नको असतील तर आपण जसं रोल बनवतो ना हातावर छान असं घट्टसर रोल बनवून, तसाही तुम्ही वड्या पाडू शकतात. असं काही नाही की ह्याच्यावर ताटामध्येच हे करायला पाहिजे. मग तसे ते रोल करून वगैरे चाळणीमध्ये वाफवून घेऊ शकता. आता इथे छान मस्त तुम्हाला छोट्या मोठ्या कशा साईजमध्ये पाहिजे तशा हिशोबाने कट करून घेऊ शकता. इथे मी इथे छोट्या साईजमध्ये कट करते आहे, जेणेकरून छान क्रिस्पी होतील त्या. आणि मस्त अशा इथे छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहे. तुम्हाला इथे काढूनही दाखवते बघा, मस्त छान झालेल्या आहेत वड्या. इथे सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि इथे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते.
बघा आतमध्येपर्यंत मस्त असे शिजल्या गेलेले आहेत. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई मस्त तेल तापवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण ज्या वड्या काढून घेतलेल्या आहेत त्या तळून घेऊया. तुम्ही इथे ह्याच्यामध्ये करू शकता म्हणजे तळून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता वड्या या. छान आता एका बॅचमध्ये जेवढ्या राहतील ना तेवढ्या टाकायच्या आहेत आणि मस्त असं दोन्ही साईडने छान कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचे आहेत. क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत. गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवू नका, नाही तर कसं वरतून क्रिस्पी होतात आणि आतून व्यवस्थित मग शिजत नाहीत त्या. अशाही आपण त्या वाफवलेल्या आहेत पण तरी पण आतूनही व्यवस्थित प्रॉपर कुक व्हायला पाहिजे ना, त्यासाठी आपण थोडंसं लो टू मीडियम फ्लेमवर आपण मस्त असं तळून घ्यायचे आहे. बघा एका साईडने झालेल्या आहेत. आता इथे पलटून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडनेही अशाच मस्त कलर येईपर्यंत आपण त्याला म्हणजे तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तळून घेऊ शकता, नाही तर शॅलो फ्राय डीप फ्राय आपल्या आवडीनुसार करू शकता. मी इथे डीप फ्राय करून घेते आणि डीप फ्राय केलेल्याची एक चव ना वेगळीच असते, त्याच्यामुळे ती चव शॅलो फ्राय करा किंवा आपण एअर फ्राय करा त्याला ती येत नाही. आता इथे मस्त बघा एक बॅच तळून झालेला आहे, त्याला आता आपण काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने मी आता दुसऱ्या बॅचही टाकणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण इथे तळून घ्यायचे आहेत. आता इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. काय सुंदर कलर आलेला आहे आणि खायला तर जबरदस्त लागतात. तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि कशा वाटली रेसिपी मला नक्कीच कमेंट करून सांगा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब